मित्रांनो नमस्कार. सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये जर का आपण बघितलं तर या महाराष्ट्राचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे चिमणभाऊ डांगे आणि विश्वास डांगे हे तिघेही भाजपच्या वाटेवरती असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समित कदम यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. परवाच सम्राट बाबा यांना देखील त्यांनी कार्यक्रमाला बोलावलं होतं. सातत्यानं सम्राट माडिक असो किंवा सत्यजित देशमुख असो हे भाजपच्या नेत्यांच्या सातत्यानं सध्या संपर्कात आहेत आणि येणाऱ्या 30 तारखेला भाजप प्रवेश करणार असल्याचं त्यांचं निश्चित आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे AV9 मध्ये. आता थोरात सरांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत की नेमकं अण्णासाहेब डांगे यांचं राजकीय जीवन असेल आणि ते सध्या भाजपमध्ये जात आहेत तर त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत. सर, अण्णासाहेब डांगे आता किंवा त्यांचे दोन्ही पुत्र भाजपच्या वाटेवरती आहेत. काय वाटते सगळे एकंदरीत चित्र बघून? आता अण्णासाहेबांची सुरुवात नेमकी कशी होती? तुम्ही आता घटनाक्रम सांगितल्याप्रमाणे बुधवारी 30 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आता हा पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे. तर तुम्हीच उल्लेख केल्याप्रमाणे वाळवा तालुक्यामध्ये संस्थात्मक लोकजीवनाची निर्मिती आणि संघटन ह्या दोन्ही आघाडीवरती डांगे पितापुत्रांचं काम खूप चांगलं आहे. त्यातल्या अण्णा डांगे आज भाजपमध्ये निघाले असले तरी 20 वर्षापूर्वीच्या अगोदरची त्यांची जी कारकीर्द आहे ती सगळी संघाचे कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच त्यांची कारकीर्द झालेली आहे. म्हणजे 95 साली युतीचं सरकार सत्तेत आलं तेव्हा ते ग्रामविकास मंत्री बनले, पण त्याच्याही अगोदर ते विधान परिषदेमध्ये आमदार होते, पक्षाचे गट नेते होते, विरोधी पक्ष नेते होते. असे अनेक पदं म्हणजे प्रामुख्याने संघाच्या विचाराचा पगडा. आणि त्या काळाचा जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनसंघ किंवा भारतीय जनता पक्ष रुजवणं, कारण हे केडर सगळं त्या काळातल्या काँग्रेसच्या ताब्यात होतं, सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात होत्या. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावरती आणि साधेपणाच्या जोरावरती त्याने विधान परिषदेमध्ये गटनेते, विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलं. तुम्ही आत्ता विचारल्याप्रमाणे त्यांचं जे युतीच्या काळामध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रीपद आणि पाणीपुरवठा खात्याचा कारभार होता, बरीच खाती होती. पण त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाचे जे निर्णय आहेत त्यातला एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की आज जे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अस्तित्वात आहे ते अण्णासाहेब डांगे म्हणजे आपण तालुक्यात त्यांना आप्पा म्हणतो, आप्पांच्या नेतृत्वाखाली तिथं झाली. त्याचबरोबर आबांचा जो कार्यक्रम होता की ग्राम स्वच्छता संत गाडगेबाबा अभियान ते पण गतिमान करताना त्यांनी घर तिथं शौचालय हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. त्या काळातल्या टेंबू ताकारी वाकुर्डे योजना ह्या ज्या आहेत ह्या गतिमान करण्याचं काम हे त्यांनी केलं. त्याचबरोबर वाटेगावला अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाची उभारणी ही त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये झाली. एवढंच नव्हे तर अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबियांना धर्म आर्थिक सहाय्य द्यायची योजना देखील त्यांनी अंमलात आणली. हे जसं आपल्या जिल्ह्यातली काही उदाहरणं आहेत. त्याचबरोबर चौंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार हे अण्णासाहेब डांगेच आहेत. म्हणजे त्या गावात जायला रस्ता देखील नसताना त्यांनी त्या चौंडीमध्ये जाऊन ह्या स्मारकाच्या उभारणीला काम केलं. आज अहिल्यादेवी होळकरांचं चौंडीचं जे स्मारक आहे हे पर्यटकांच्यासाठी एक आकर्षण स्थळ आहे आणि सर्व समाजासाठी प्रेरणादायी अशा प्रकारचं ठिकाण आहे. तेव्हा त्या स्मारकाची उभारणी देखील मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये त्यांनी केली. आता ह्यात सगळ्यात लोभावणारं वैशिष्ट्य जे आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ते म्हणजे ते अतिशय ग्रामीण ढंगानं बोलणारे उत्तम वक्ते आहेत. म्हणजे वक्तृत्व हे आपल्याकडे क्रांतिसिंह नाना पाटील, शंकरराव मोहिते पाटील हे जे ग्रामीण ढंगानं बोलणारे वक्ते आपल्याकडे आहेत त्या परंपरेतले अण्णासाहेब डांगे हे अतिशय उत्तम वक्ते आहेत. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणू
ते ग्रामीण ढंगाने लोकांशी जनसंवाद साधण्याबरोबरच त्यांनी वक्तृत्वावरती पुस्तकं पण लिहिलेली आहेत. त्याची नावं वेगळी आहेत. कळलं का, ऐकलं का, समजलं का, अशा नावाने त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र लिहिलेलं आहे. म्हणजे राजकारणात एवढ्या धामधुमीतनं 15पेक्षा जास्त पुस्तकं अण्णासाहेब डांगेंनी लिहिलेली आहेत. त्यामुळे ते उत्तम लेखक आहेत, उत्तम वक्ते आहेत. आणि प्रामुख्याने त्यांच्या एका पुस्तकामध्ये माझा मृतदेह देखील ह्या संघाच्या निशाणामध्ये गुंडाळून जाईल अशा प्रकारचे भावनोत्कट उद्गार काढलेले होते. त्यामुळे आज ते भारतीय जनता पक्षामध्ये जात आहेत, म्हणजे वेगळं काही करत नाहीत. पूर्वीच्या ज्या विचारधारेपासून काही काळ बाजूला गेले होते त्याच विचारधारेच्या दिशेनं ते आता जाताना असं दिसतं. म्हणजे ही त्यांची जी कारकीर्द आहे ती साधारणपणे 2000 पर्यंत चालली होती. म्हणजे घरवापसी आता करतायत असं म्हणायला हरकत नाही. मात्र त्यावेळी संघाचे ते अनुयायी होते किंवा कार्यकर्ते होते. मग त्यावेळेस असं काय नेमकं झालं होतं की त्यांनी भाजप सोडावं लागलं? हा, म्हणजे मंत्रिपदाची एवढी चांगली कारकीर्द आणि पक्षामध्ये ज्येष्ठ नेते म्हणून स्थान असताना देखील त्या काळातल्या प्रदेश नेतृत्वातल्या अनेक माणसांची त्यांचे खटके उडाले. त्यात पुन्हा मधल्या काळामध्ये 99ला सत्ता गेली युतीच्या, म्हणजे 95ला आलेलं जे सरकार होतं ते ह्या नंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं. आणि त्याच कालावधीमध्ये पक्षाच्या प्रांतिक पातळीवरचे जे नेते आहेत त्यांच्याशी त्यांनी मतभेद झाले. मग आपल्या विचारावरती ठाम असणाऱ्या अण्णासाहेब डांगेंना ही कार्यपद्धती त्या काळातली पक्षाची आवडली नाही. आणि त्यामुळे 2000 साली अण्णासाहेब डांगेंनी भाजपचा त्याग केला. पण ते चळवळी कार्यकर्ते असल्यामुळे केवळ पक्ष सोडून ते थांबले नाहीत, तर त्याने आपला नवीन पक्ष काढला. म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे 2002 साली त्यांनी नवीन पक्ष काढला आणि त्या पक्षाला लोकराज्य पार्टी असं नाव दिलं. बरं, राज्यपातळीवरती त्यांच्याबरोबर हितेंद्र ठाकूर होते, शबीर अन्सारी होते, नसीमा महात होत्या. यांच्याबरोबर त्यांनी ही लोकराज्य पार्टी स्थापन केली. एवढंच नव्हे तर स्वतः अण्णासाहेब डांगेंनी खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये शिट्टी हे चिन्ह घेऊन निवडणूक देखील लढवलेली होती. म्हणजे साधारणपणे 2002 पासून 2005 पर्यंत लोकराज्य हा स्वतंत्र पक्ष स्थापन करून तो लोकांच्यापर्यंत रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 2005 साली जेव्हा त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी, कारण त्यावेळेला अजितदादा आणि शरद पवार एकत्रच होते, 2005 साली ह्या पक्षामध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा अण्णासाहेब डांगेंनी म्हणजे ते असं नेहमी गमतीनं म्हणायचे, म्हणजे त्यांच्या एका पुस्तकात पण उल्लेख आहे तो, की ज्यावेळेला ते संघाचं काम करत होते, विरोधी पक्षामध्ये होते, तेव्हा शरद पवार संघाच्या नेत्यांना असं म्हणायचे की तुमच्याकडे अण्णासाहेब डांगे हे एवढे उत्तम वक्ते आहेत की त्यांना तुम्ही आम्हाला लीजवरती द्या, म्हणजे भाडेतत्वावरती आपण करार करतो की नाही तसा करार करून तुम्ही आम्हाला द्या. त्यामुळे 2005 साली ज्या वेळेला अण्णासाहेब डांगेंनी तो सांगलीत कार्यक्रम झाला होता की या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळेला त्यांनी एक गाणं म्हटलेलं होतं अण्णासाहेब डांगेंनी की शेवटचे घरटे आता माझे तुझ्या अंगणात, असं शरद पवारांना उद्देशून ते म्हटलेले होते की पूर्वी तुम्ही मला लीजवरती मागत होता, पण आता तुमच्या नुसत्या प्लीजवरती मी तुमच्याकडे आलेलो आहे, त्यामुळे आता माझं शेवटचं घरटं तुझ्या अंगणात आहे असं म्हटले होते. आणि एकच अट ठेवली होती की माझी कुठलीही मागणी नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीला मिळणारे सगळे फायदे जे आहेत ते मिळावेत, एवढी एकमेव मागणी मी तुमच्याकडे करतो आहे असं त्यावेळेला अण्णासाहेब डांगे म्हटलेले होते. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना काही महत्त्वाची पदही मिळालेली होती. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेश उपाध्यक्ष होते, त्याचबरोबर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची जी समिती आहे त्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्या काळामध्ये त्यांनी, तुम्हाला ऐकून माहिती असेल की बडवेमुक्त पंढरपूर अभियान राबवण्याचा प्रयत्न केला. पुरुष आणि स्त्री वारकरींना पण पूजा करायचा अधिकार हा त्यांनी त्याच काळामध्ये दिला. पण कसं आहे, ही सगळी पदं जशी त्यांना मिळाली तसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की अण्णासाहेब डांगेंचे चिरंजीव चिमण डांगे आणि विश्वास डांगे हे पण त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे गेलते. आता प्रांतिक पातळीवरती शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारून गेले असले तरी साहजिकच स्थानिक पातळीवरती
आमदार जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे इथले प्रमुख असल्यामुळे त्यांच्याशी त्यांनी मिळतं जुळतं घेतलं. म्हणजे आता अगदी पक्षप्रवेश करणारे चिमण डांगे हे जे त्यांचे चिरंजीव आहेत, हे आत्ताच्या शरद पवार गटाचे प्रदेशचे सरचिटणीस आहेत. ते आपल्या सांगली जिल्हा बँकेचे संचालक आहेत आणि धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मध्यंतरी जयंत पाटील समर्थकांच्या पाठिंब्यावरती ते इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष पण होते. म्हणजे आता त्यांचे जे बंधू आहेत दुसरे विश्वास डांगे, हे 2 वेळा नगरसेवक होते म्हणजे राष्ट्रवादी आल्यानंतर. त्यानंतर पाणी पुरवठ्याचे सभापती होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक पतसंस्था ही चांगली चालणारी पतसंस्था आहे. आणि अण्णासाहेब डांगेंनी स्थापन केलेल्या ज्या सगळ्या संस्था आहेत, म्हणजे दीनदयाळ असेल, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था असेल, ह्या सगळ्याच संस्थांचा कारभार हे चिमण डांगे, त्यांना आम्ही भाऊ म्हणतो इस्लामपुरात स्थानिक पातळीवरती, आणि विश्वास डांगे हे बापू हे तर तुमचे चांगले मित्र आहेत. ह्या दोघांनीही ह्या संस्थांचा कारभार अतिशय सक्षमपणे चालवला आहे असं म्हणावं लागेल. जयंत पाटील यांना सोडून ते तिघेही भाजपमध्ये जात आहेत, म्हणजे काय नेमकी सिच्युएशन त्यांच्यावरती आहे? आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आपण भारतीय जनता पक्षामध्ये का जातो आहोत ह्याची अधिकृत भूमिका ह्या तिघांनी काही जाहीर केलेली नाही. म्हणजे माध्यमातून आपल्याला सूत्रांकडनं कळणाऱ्या आधारे म्हणतो अशा प्रकारच्या त्या बातम्या आहेत. पण हा पक्षप्रवेश घडवून आणण्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, समित कदम, मगाशी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक, त्यानंतर आमदार सत्यजित देशमुख त्यांच्याशी चर्चा होत असाव्या. पण सार्वजनिक जीवनात वावरताना एक गोष्ट जाणवते ती अशी की लीजवरती अण्णा डांगेंना मागितलं आणि प्लीजवरती ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले. पण त्यांच्यातल्या वक्त्याला ह्या पक्षामध्ये काही फारसा स्कोप मिळाला नाही. म्हणजे त्यांना जी अपेक्षा होती की राज्यभर आपण आता पक्षाची भूमिका पोचवू वगैरे, तर त्या स्कोपवरती त्यांना थोडंसं बाजूला ठेवल्यासारखं झालं. म्हणजे वक्त्याला मुक्तपणे प्रकट होणं, म्हणजे गायकाला जर तू गाणंच म्हणू नको असं सांगितलं, तसं वक्त्याला तू बोलूच नको म्हणून जर बाजूला ठेवलं तर त्याची एक घुसमट होते. म्हणजे अशा प्रकारची घुसमट त्यांची मी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. म्हणजे एकदा कराडला त्यांना एक पुरस्कार मिळालेला होता आणि तो त्यावेळेचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते होता. तर या श्रीनिवास पाटलांच्या समक्ष अण्णासाहेब डांगेंनी ही खंत ही व्यक्त केलेली होती की वक्ता म्हणून मला या पक्षात घेतलं, पण मला तसा फारसा स्कोप मिळत नाही. त्यामुळे आपण बाजूला पडतोय किंवा आपली या पक्षामध्ये उपेक्षा होते आहे. थोडक्यात कुठल्याही नेत्याला आणि त्याच्या समर्थकांना एखाद्या पक्षामध्ये किंवा गटामध्ये वावरताना एक स्पेस, म्हणजे ज्याला आपण अवकाश म्हणू, असा अवकाश लागतो. तो आपल्या गुणवत्तेच्या प्रमाणामध्ये ह्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळत नाही. अशी प्रत्यक्षरित्या त्याने अनेक वेळा तक्रार केलेली आहे. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये खास करून तुम्ही होता त्याच्या सभेला की अजितदादा पवारांची ज्यावेळेला राष्ट्रीय सभा झाली तेव्हा त्या अण्णासाहेब डांगेंच्या कॉलेजवरती ते हेलिपॅड होतं, तिथेही त्यांच्या गप्पा झाल्या. अजितदादा अण्णासाहेब डांगेमध्ये थोडे आजारी होते तेव्हा त्यांना भेटायला कोल्हापूरलाही आलेले होते. त्यामुळे स्थानिक नेते अजितदादांचे समर्थक आहेत, निशिकांतदादा पाटील यांच्यासारखे ही नेते मंडळी त्यांच्या संपर्कामध्ये होती. त्यामुळे ते पक्षप्रवेश करतील, कदाचित अजितदादांच्याच पक्षात जातील अशा प्रकारचं बाहेर वातावरण होतं. पण असं दिसतंय की एकूण आपली मूळ विचारधारा जी आहे संघीय विचारांची, त्या विचारधारेशी आपण जुळतो. आणि अण्णासाहेब डांगे हे रोखठोक नेते आहेत. म्हणजे पक्षत्याग करण्यापूर्वीच समजा ह्या सरकारची भूमिका आहे शक्तीपीठ, आणि शक्तीपीठाला ह्या परिसरातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा म्हणजे जयंत पाटील, त्यानंतर सतेज पाटील, राजू शेट्टी ह्यांचा विरोध आहे. तरीसुद्धा त्यांनी सरळ शक्तीपीठ व्हावं म्हणून निवेदन काढलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या ह्या रोखठोक भूमिकेमुळे एक गोष्ट नक्की, ते गेले शरद पवार राष्ट्रवादीतनं ह्याचं कारण अस्वस्थता आणि आपल्या पात्रता आणि गुणवत्तेप्रमाणे इथे स्पेस आणि अवकाश न मिळणं, यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पूर्वीचाच असलेला आपला मार्ग स्वग्रही जाण्याचा निवडला असावा. आता भाजपमध्ये जाण्याचं तुम्ही उत्तर दिलं की
म्हणजे पूर्वी जे होते संघाच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून एक पहिलं घर होतं ते त्या घरामध्ये परत घर नव्यानं वापसी ते केलं. जात आहेत. मात्र भाजपच का म्हणजे पुढं काय त्यांना काही म्हणजे पक्षवरिष्ठांनी आश्वासने दिली असावीत की काय नेमकं? नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये का जातोय ह्याचा अधिकृत खुलासा किंवा अधिकृत म्हणणं हे अण्णासाहेब डांगे किंवा चिमण डांगे किंवा विश्वास डांगे ह्यांनी त्या बाबतीतली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ती कदाचित आपण का जातोय हे बुधवारी स्पष्ट करतील. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी पक्ष सोडल्यामुळे आमदार जयंत पाटील गटाला वाळवा तालुक्यामध्ये तो एक धक्का आहे, म्हणजे त्यांची या गटाची ती हानी आहे हे मात्र नक्की. आता आपण स्थानिकवरती येऊयात. अण्णासाहेब डांगे फारसा या स्थानिकला जास्त इंटरेस्ट घेताना आपल्याला दिसत नव्हते. मात्र त्यांचे दोन्ही पुत्र चिमणभाऊ डांगे असतील किंवा विश्वासबापू डांगे असतील हे स्थानिकला जास्त प्रमाणात बघायचे. ते आता जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीमध्ये होते, त्या जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते. मात्र आता जयंत पाटील यांना सोडून ते जात आहेत, कारण जयंत पाटील यांची कुठंतरी ताकद कमी होताना किंवा खच्चीकरण होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मात्र या येणाऱ्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत त्याच्यामध्ये किती प्रभाव पडू शकतो या सगळ्या गोष्टींचा? कारण डांगेंच्या रूपामध्ये त्यांचा जो समाज आहे किंवा त्यांचा जो एक गट्टा आहे तो पूर्णपणे निघून जाणार आहे. कारण आता 30 तारखेला मुंबईमध्ये ते सगळ्या गाड्या वगैरे घेऊन जाणार आहेत सगळ्या कार्यकर्त्यांना. ह्या सगळ्या वातावरणाचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती काय परिणाम होऊ शकतो? आता बुधवारी त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर ते परत ऑगस्ट महिन्यामध्ये इस्लामपूर किंवा आष्टे शहरामध्ये त्यांचं शक्ती प्रदर्शन करणारा एक मेळावा आहे. पण जेव्हा पक्षप्रवेश होईल तेव्हा वाळवा तालुक्यातले आणि जिल्ह्यातले कुठले महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षात जात आहेत हेच अर्थात इस्लामपुरातले काही माजी नगरसेवक त्यांच्याबरोबर जाणार ह्यात काही शंकाच नाही. पण हे ज्या वेळेला मूळ जयंत पाटील गट सोडून हे ज्यावेळेला चिमण डांगे विश्वास डांगे ह्यांचा पक्षप्रवेश होतं ह्याचा अर्थ नक्की आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती हा जयंत पाटील गटाला अडचणीचा ठरणारा मुद्दा होऊ शकतो. कारण हे चिमण आणि विश्वास हे दोन्ही हे तरुण नेते आहेत आणि दोघांचाही जनसंपर्क इस्लामपूरमध्ये चांगला आहे. आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे चिमण डांगे हे तर आता धनगर समाज महासंघाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेली संस्थात्मक उभारणी आणि धनगर समाज महासंघाचं अध्यक्षपद आणि ह्या दोन्ही भावांचा असलेला दांडगा जनसंपर्क हा खास करून इस्लामपूर आणि आष्टे ह्या वाळवा तालुक्यातल्या 2 प्रमुख शहरामध्ये जयंत पाटील गटाची म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे तिच्यापुढे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणार ह्यात काही शंका नाही. अर्थात हे आष्टा आणि इस्लामपूर शहरापुरता तो प्रभाव मर्यादित नाही. वाळवा शिराळा तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिथेही हा फॅक्टर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. अर्थात कसं आहे की ह्यातनं मग तुम्ही अप्रत्यक्षरित्या मगाशी विचारलं की ह्यांचा फायदा काय डांगे गटाचा. हा कसा आहे हा फायदा तोटा हे सगळं ऑफ द रेकॉर्ड चर्चा झालेली असते. म्हणजे मग अण्णासाहेब डांगेंना राज्यपाल पद मिळणार का राज्यसभेची खासदारकी मिळणार का चिमण डांगेंना विधान परिषदेवरती संधी मिळणार हे पूर्वी ज्या वेळेला जयंत पाटील किंवा पतंगराव कदम आर पाटील यांचं सरकारमध्ये होते त्यावेळेला असं पक्षांतर करून बेरजेचं राजकारण म्हणायचे त्यावेळेला. तर ह्या बेरजेच्या राजकारणाला त्यावेळेला पॅकेज असा शब्द होता. आता त्या शब्दाची जागा नव्या सत्ताधाऱ्यांच्या काळामध्ये बदललेली आहे आणि तो विकास अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. त्यामुळे जाहीरपणे लोकांना सांगताना विकासासाठी भाजप असाच उद्घोषणा केली जाते. ऑफ द रेकॉर्ड काय ठरलंय नाही ऑफ द रेकॉर्ड काय ठरलंय ह्यासाठी आपल्याला पूर्वीचं पॅकेज आत्ताचा विकास या दोन्ही संकल्पांच्या वाटेवरून काही काळ वाट बघावी लागेल. म्हणजे पूर्वी जर का अण्णासाहेब असते भाजपमध्ये तर राज्यपाल किंवा ह्यासारखी पदं त्यांना मिळू शकली असते. मात्र आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आता पूर्वी त्यांचं आता फायनलच झालेलं आहे सोडा म्हणजे भाजपमध्ये जाणं.
मात्र मला असं म्हणायचं आहे की जयंत पाटील यांना म्हणजे त्यांना रोखण्यासाठी कुठंतरी म्हणजे यश आलं नसावं का? कारण मागं सम्राट माडिक यांनी जेव्हा सम्राट बाबांना जेव्हा त्यांनी बोलवलं तेव्हाच एक अंदाज आला होता की चिमण भाऊ कुठंतरी किंवा डांगे फॅमिली ही भाजपच्या वाटेवरती जाते, तर त्यांना कदाचित तेव्हा अंदाज आला नसावा का? नाही, कसं आहे, मुलाची पाय पाळण्यात दिसतात तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे अण्णासाहेब डांगेंच्या वाढदिवसाला भारतीय जनता पक्ष जिल्हा अध्यक्ष सम्राट माडिक बाबा यांना निमंत्रित केलं होतं. त्या कार्यक्रमाला मी होतो आणि त्यावेळेला सम्राट बाबांनी पण सांगितलं की मला निमंत्रित केल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहेत, पण भाऊंच्या डोक्यात तुरताच तरी तसं काही दिसत नाही असं तिथं म्हटले होते. पण ते व्यासपीठावरचं भाषण झालं. प्रत्यक्षात त्यावेळेपासून ते डोक्यात असावं किंवा त्याच्या आधीपासून पण असावं, कारण त्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणून इस्लामपूरमध्ये जयंत पाटील गटाचे जे कार्यक्रम झाले त्याला वेगवेगळ्या कारणावरून बऱ्याच वेळा चिमण भाऊ हे गैरहजर असायचे. त्यामुळे ही लक्षणं स्पष्ट झालेली होती. म्हणजे आज मला वाटतं लोकमतमध्ये चिमण भाऊंचं स्टेटमेंट आहे की जयंत पाटील साहेबांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिलेला होता असं ते म्हणतायत, पण एकच वाक्य बोलले ते तेवढं. त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला नसेल असं नाही. झाला असेल का ह्या शक्यतेबद्दल पण आता ज्या वेळेला ते भाजपमध्ये गेल्यानंतर ह्या दोन गटात प्रत्यक्षात जुंपेल त्यावेळेला ह्या गोष्टी स्पष्ट होतील. आता ह्या गोष्टीलाच अनुसरून माझा असा एक प्रश्न आहे की आता जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. आता त्यांनी साफ नकार दिलाय, पण डांगे फॅमिली अशी सहजच त्यांच्या हातातनं निष्ठून जाणं किंवा आता लोकांची चर्चा अशी आहे की साहेब कुठेतरी वाट करत असतील, पुढं तुम्ही चला, आम्ही नंतर काय वातावरण आहे बघून आम्ही नंतर तो निर्णय घेऊ, अशा लोकांच्या चर्चा आहेत. ह्याबद्दल काय वाटतंय? ना आता कसं आहे, जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये ते 7 वर्ष प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते आणि ह्या 7 वर्षामध्ये अनेक वेळा ते भारतीय जनता पक्षामध्ये जाणार आहेत अशा प्रकारच्या अफवा उठल्या आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांनी इन्कार केलेला आहे की होऊ दे चर्चा, मी जाणार नाही, मी दोन्हीकडे. काही वेळा ते अजितदादांच्या गटात जाणार अशी चर्चा होते, काही वेळा ते भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा होते. परंतु त्याचे एकतर शरद पवारांच्या वरची निष्ठा प्रबळ दिसते आणि त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे की सगळंच अजून काही संपलेलं नाही, आपली लढाई सुरू आहे. म्हणजे परवासुद्धा त्यांनी जतला शरद पवार राष्ट्रवादी गट सोडून गेलेल्या सुरेश शिंदेना त्यांनी पुन्हा आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आणलेलं आहे. त्यामुळे जयंत पाटलांची ही धडपड आहे. पण जयंत पाटलांच्या बद्दलच्या ह्या अफवा सातत्यानं उठतात ही गोष्ट खरी आहे. म्हणजे त्यांच्या प्रदेशच्या नेत्यावरती, भाजपच्या नेत्यावरती किंवा काही मंत्र्यांच्या बरोबर चर्चा झाल्या की जयंत पाटलांचा खुलासा असतो की मी विकास कामासाठी भेटलो होतो आणि अगदी परवा दिल्लीला गेले होते, ते पुरस्कार घ्यायला गेले होते. तेव्हा तुम्ही पण तुमच्या चॅनलमध्ये दाखवलेलं होतं की फडणवीस रवाना, जयंत पाटील रवाना, काय चाललंय बघून घ्या. त्यामुळे आता ते राज्यातले महत्त्वाचे नेते असल्यामुळे अशा चर्चा होत राहणार. पण अगोदर तुम्ही ॲडव्हान्स ट्रूप म्हणून तुम्ही पुढे जा आणि मी मागणे येतो असं झालंय की नाही, ह्या बाबतीत पण खुलासा त्या दोघांची वादावादी रंगेल त्यावेळेलाच होईल. म्हणजे इतक्यात आपण शंका वाटते का? नाही, असं आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही ना, आपण माध्यम आहे. त्यामुळे आपण कसं म्हणणार की त्याने ॲडव्हान्स ट्रूप कारण त्याने ॲडव्हान्समध्ये डांगेनं पाठवलंय हे कुणी म्हणायला पाहिजे. एक तर त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे आणि त्यांनी नाही म्हटले समजा तर डांगेने तरी म्हणायला पाहिजे की आम्ही त्यांच्या आदेशावरून चाललोय. असं दोघंही काही म्हणत नाहीत. तोपर्यंत आपण एवढंच म्हणू शकतो की वेट अँड सी. पण एक गोष्ट नक्की आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अशा प्रकारची पडझड सुरू झालेली आहे. म्हणजे आता तर अशी अवस्था आहे की बरेच जण सोडून गेलेत, काही जण राहिलेले आहेत, बरेच जण सोडून गेले, काही जण राहिलेले आहेत, पण जे थोडे काही राहिलेले आहेत ते पण बरेच बरे आहेत असं म्हणावं अशी अवस्था आता काँग्रेस राष्ट्र. अर्थात जयंत पाटील हे लढाऊ नेते आहेत, पण एक तुम्ही म्हणताय ते मला मान्यच आहे की ते कुठं प्रदेशच्या नेत्यांना भेटले, दिल्लीतल्या नेत्यांना भेटले की लगेच सगळीकडे राज्यभर त्यावरती चर्चा सुरू होते की ह्यांचा पक्षप्रवेश आधी
कधी होणार म्हणून त्या बाबतीतलं योग्य उत्तर जयंत पाटील स्वतःच देऊ शकतील. आता ते काही स्वतः बोलणार नाहीत असे आम्हाला वाटतंय. पण आता दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता शिराळचे शिवाजीराव नाईक सुद्धा त्यांना सोडून गेले. म्हणजे काय म्हणजे गळती का लागली असावी? नाही, गळती कसं आहे, मी मगाशी बरोबर उल्लेख केला होता की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होताना बिरजेच्या राजकारणामध्ये पॅकेज शब्द होता आणि आता युतीच्या राजकारणामध्ये विकास ह्या शब्दाने ती जागा घेतलेली आहे. तेव्हा हे जे सगळं आहे, ह्या कार्यकर्त्यांच्या अनेक संस्था असतात, त्या संस्थांचं कामकाज, त्यात आता भारतीय जनता पक्षाचं आता युतीचं जे सरकार आहे ते वेगवेगळ्या मार्गाने ह्या नेत्यांच्यावरती दबाव आणतं, ही गोष्ट उघड आहे. आणि त्यामुळे ही माणसं टिकत नाहीत. म्हणजे बेरजेचं राजकारण करायचं असेल तर त्याला राज्यातली सत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे असं काही कुठल्या व्यक्तीवरती नाराज होऊन माणसं जातात अशातलाही भाग नाही. तर आपला गट टिकावा, आपल्या संस्थांचे प्रश्न मिटावेत, आपल्या संस्थांचे पुढचे आर्थिक प्रश्न मिटावेत आणि मग त्याला जोडून तोंडी लावायला जो मुद्दा आहे की आपल्या परिसराचा विकास व्हावा, यासाठी म्हणून माणसं पक्षांतर करतात. आता कसं झालंय, उलटं झालंय. पूर्वी पक्षांतर केला तर लोकांना राग यायचा, आता कार्यकर्ते नेत्याच्या पाठीमागे लागतात की आता फार झालं, आता जाऊया आपण तिकडं म्हणून. तर अशी काही परिस्थिती इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. आता अण्णासाहेब डांगे किंवा त्यांची फॅमिली भाजपमध्ये जाते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, किंवा त्यांची काय अडचण आहे किंवा काय उद्देश आहे तो त्यांनाच माहीत. मात्र एकंदरीत बऱ्याच मुद्द्यांवरती आज आपण चर्चा केली आणि संजय थोरात सर यांनी आपल्याला त्या ठिकाणी वेळ दिलात. सर, तुमचं धन्यवाद, आम्हाला वेळ दिलात. आणि इथून पुढं सुद्धा अनेक घटना किंवा येणार आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण अशाच पद्धतीनं चर्चा करून लोकांपर्यंत माहिती आपण पोचवत राहूया अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.